तर मुलांनो, आपण आज पाहणार आहोत आपला पुढचा पाठ, ज्याचं नाव आहे प्रामाणिक इस्त्रीवाला. पाठ नंबर 23 आणि त्याचं नाव आहे प्रामाणिक इस्त्रीवाला. पान नंबर आहे 41. तर मी तुम्हाला एक उदाहरण देते. तुम्ही क्लासमध्ये आहात, म्हणजे वर्गामध्ये आहात, आणि चुकून तुम्हाला एखादी पेन्सिल सापडते किंवा पेन सापडतो किंवा इरेजर, काहीही घ्या, जर सापडला तर तुम्ही काय कराल बरं? तुम्ही ते स्वतःच्या बॅगमध्ये ठेवाल की टीचरकडे द्याल की ज्याचा आहे त्याला द्याल? ज्याचा आहे त्याला द्याल ना, नक्कीच. मग यालाच काय म्हणतात? प्रामाणिकपणा. तर आपण आज जो पाठ पाहणार आहोत, तर त्या पाठामध्ये असाच एक प्रामाणिक इस्त्रीवाला कसा आपला प्रामाणिकपणा दाखवतो त्याबद्दल थोडक्यात याच्यामध्ये दिलं आहे. तर आपण सुरुवात करूया. मी शिवानी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. पहा, मी शिवानी म्हणजे शिवानी नावाची एक काय आहे, मुलगी आहे. ती काय करते? 5वीत शिकते. तिचे कुटुंब कसे आहे? छोटेसे आहे. प्रामाणिक इस्त्रीवाला ह्या पाठामध्ये आपल्याला काय संदेश दिला आहे की प्रामाणिकपणे आपण कसं वागलं पाहिजे, असं आपल्याला या पाठातून काय दिला गेलेला आहे? संदेश दिला गेला आहे. तर ही जी शिवानी आहे, 5वीत शिकते, ती आपल्या कोणाबरोबर? आई, बाबा, भाऊ, शिवराज आणि मी, म्हणजे आई, बाबा, भाऊ, शिवराज आणि मी म्हणजे ती स्वतः, असे ते चौघे काय करतात? राहतात. एक छोटंसं त्यांचं कुटुंब आहे. घरातील सगळी माणसे असेच करते. पहा, घरातील सगळी कामे काय करते? आईच करते. काय सांगितले? आईची सगळी कामं स्वतः करते. काय करते ती? आई घरची सगळी कामं स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. पहा, एकदा काय केलं? आईने काय केलं? कपडे वाळत घातले आणि काय केलं? भाऊने त्यांच्या कपड्यांच्या घड्या करून कुठं ठेवलं? टेबलावर ठेवले. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. बाबा केव्हा बाहेरून आले? सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. पहा, बाबा कुठेतरी बाहेर गेले होते आणि ते काय केले? केव्हा बाहेर आले? सायंकाळी 5 वाजता बाहेरनं आले आणि त्यांनी काय केलं? बाहेरनं आल्यावर आईजवळ काय दिलं बरं ठेवायला? पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गळून गेली म्हणजे काय झाली? ती कामामध्ये मग्न झाली. पहा, तिने काय केलं? ते पैसे कुठं ठेवले? आई कामाच्या घाईमध्ये होती. नॉर्मली असं होतं की आपण हे पाहतो, आपले बाबा जेव्हा आईला काहीतरी देतात ठेवायला, एखादी वस्तू म्हणा किंवा काही पैसे म्हणा, तर आई काय करते? कामाच्या गडबडीमध्ये काय करते? कुठंतरी तिथेच ठेवून देते. तसंच शिवानीच्या आईने काय केले की ती कामाच्या घाईमध्ये होते. तिने पैसे काय केलं? टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात तिने काय केलं? ते पैसे ठेवून दिले आणि ती काय गेली? कामात गळून गेली. म्हणजे ती काय झाली? कामामध्ये मग्न झाली. बाबा बाहेर गेले होते. बाबा कुठे गेले होते? बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होतो. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. पहा, आई काय करत होती? कामात होती. भाऊ काय करत होता? खेळायला गेला होता आणि शिवानी काय करत होती? अभ्यास करत होती. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. इतक्यात काय झालं? इस्त्रीवाले कोण आले? दामू काका आले. दामू काका, जे की त्यांनी त्यांचे इस्त्रीचे कपडे इस्त्रीला घेऊन जायचे, ते दामू काका काय झाले? त्यांच्या घरी आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. पहा, दामू काकांनी काय केलं? घरी आले आणि काय बोलले की इस्त्रीचे कपडे द्या बोलले. ते बोलले इस्त्रीचे कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. पहा, शिवानीला आई काय म्हणाली? स्वयंपाकघरातून म्हणजे किचनमधनं आई काय म्हणाली? अगं शिवानी, काय कर? त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे.
असं आईने कोणाला म्हटली? शिवानीला म्हटली. मी कपडे पिशवीत भरून दिले. मी म्हणजे कोणी? शिवानीने. शिवानीने काय केलं? आई तिला बोलली की कपडे टेबलावर ठेवलेले पिशवीत धरून दामू काकांना दे. त्यामुळे शिवानीने काय केले? ते कपडे तसेच भरले पिशवीत आणि काय केलं? ते दामू काकांच्या हवाली केले. त्यांना दिले ते कपडे. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. इस्त्रीवाले काकांनी काय केलं? ते कपडे तशीच पिशवी घेतली आणि काय केलं? ते बघत बसले का किती कपडे काय आहे, काउंट केलं का त्यांनी? नाही केलं. त्यांनी काय केलं? ती पिशवी तशीच घेतली आणि काय केलं? ते निघून गेले, घेऊन गेले कपडे घेऊन. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. पहा, दामू काकांनी कपडे नेल्याच्या नंतर 2 दिवसांनी काय केलं? बाबांनी आईकडे काय मागितलं? पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली. पहा, आईला सवय होती नेहमी काय? कपाटात पैसे ठेवण्याची. तर ती काय केलं? नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने काय करू लागली? कपाटात पैसे शोधू लागली. पण पैसे काही सापडेनात. पण आईला काय झालं? पैसे काही सापडेनाच. तेव्हा आई काय झाली? कावरीबावरी झाली. कावरीबावरी झाली म्हणजे काय झाली? आई गोंधळून गेली. ती या कपाटामध्ये तिथे तिला काय झालं? पैसे मिळालेच नाही. घरात सगळीकडे तिने शोधाशोध केली. आई कावरीबावरी झाली. पैसे कुठे गेले? कुठे? आई विचारात पडली. पहा, आता आईला सवय होती की कपाटात पैसे ठेवायची. त्यामुळे तिने काय केलं? नेहमीच्या सवयीप्रमाणे तिला वाटलं, तिने त्या दिवशी देखील काय केलं की मी कपाटामध्येच पैसे ठेवलेत. तिला आठवेना की मी पैसे कुठे ठेवले होते. टेबलवरती जे कपडे होते त्या कपड्यांमध्ये मी पैसे ठेवले, हे आईला आठवेना. आणि नेहमीप्रमाणे ती काय केली? कपाटामध्ये पैसे शोधू लागली. आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली. पहा, पण पैसे काही सापडले नाही. आई विचारात पडली की अरे बापरे, मी तर पैसे कपाटातच ठेवले होते, मग गेले कुठे? आणि काय झालं? घरात सगळीकडे काय झाली? पैशांची शोधाशोध चालू झाली. सगळेजण पैसे काय करू लागले? शोधू लागले. पण पैसे काही सापडलेच नाही. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. पहा, संध्याकाळची वेळ होती आणि काय झालं? दामू काका काय झालं? घरी आले आणि ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी, आई बाबा बाहेर आले. पहा, दामू काका संध्याकाळी घरी आले आणि त्यांनी काय केलं? आवाज दिला आईला. आणि काय आवाज दिला? की वहिनी, अहो वहिनी. तेव्हा काय झालं? आई बाबा घरातनं बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. पहा, आई अगोदरच वैतागली होती, पैसे सापडत नाही म्हणून. आईची शोधाशोध चालू होती पैशांसाठी. आणि त्यात जेव्हा दामू काका आले कपडे घेऊन, तेव्हा आई काय झाली? जरा वैतागलेल्याच स्वरामध्ये बाहेर आली आणि काय बोलली दामू काकांना वैतागूनच, काय रे बाबा, काय झालं? तू कपडे आणलेस का? असं आईने काय केलं? वैतागूनच दामू काकांना विचारलं. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. पहा, दामू काकांनी काय केलं? खिशातनं काय केलं? पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले. पहा, दामू काका काय म्हटले की मी तुमच्या त्या दिवशी कपडे घेऊन गेलो होतो इस्त्रीला. तर काय झालं? ते कपडे मी इस्त्री करत होतो आणि ते कपडे इस्त्री करता करता मला काय झालं? तुमच्या कपड्यांमध्ये हे पैसे सापडले. ते परत करायला आलो. पहा, दामू काकांनी काय केलं? आईला सांगितलं की मी त्या दिवशी तुमचे कपडे घेऊन गेलो होतो तर इस्त्रीला, आणि ते इस्त्री करता करता मला ह्याच्यामध्ये पैसे सापडले, ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. पहा, दामू काका काय म्हटले की पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. पहा, दामू काका इतके प्रामाणिक होते की दामू काकांनी इस्त्रीचे कपडे देखील आणले आणि कपड्यांमध्ये त्यांना दामू काकांना पैसे सापडले आईचे. तर ते काय केले त्यांनी? ते देखील दामू काका आपल्यासोबत घेऊन आले. तर दामू काकांनी ते काय केलं की ते पैसे आईला दिले आणि काय केलं? ते इस्त्रीचे कपडे देखील आईला दिले. दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला.
दामू पैसे बरोबर आहेत. पहा आई काय म्हणाली, दामू पैसे काय आहेत, बरोबर आहेत. मला काय तुझा प्रामाणिकपणा आवडला. बाबा म्हणाले, पहा दामू काकांनी इस्त्रीचे कपडे आणले, ते पैसे आणले आणि काय म्हणाले की हे पैसे मी तुमचे घेऊन आलो आहे, तर तुम्ही हे तुमचे पैसे घ्या. पण काय करा, मोजून घ्या पैसे. तर बाबांनी काय केलं, ते पैसे मोजले आणि दामू काय बोलले की पैसे हे बरोबर आहेत. आईने पैसे मोजले. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले की आईने पैसे असे बोलले आणि काय केलं, आईने पैसे मोजले आणि दामू पैसे बरोबर आहेत असे म्हणलं. आई दामू काकांना म्हणाली, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. पहा काय म्हणाली आई की मला काय झालं, तुझा प्रामाणिकपणा खूप आवडला. बाबा म्हणाले, बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना बाबा म्हणाले, मला तुझा प्रामाणिकपणा खूप आवडला. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. पहा बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना किती पैसे देऊ लागले, 100 रुपये देऊ लागले. पण ते पैसे नाकारत दामू काका म्हणाले. पहा जेव्हा दामू काकांना, पहा कसं असतं की एखाद्यानी जर आपली जर काही वस्तू हरवली आणि ती जर कोणाला सापडली, तर आपण काय करतो, त्यांना आपल्याला जर ती वस्तू मिळाली, खूप अगदी महत्त्वाची वस्तू असेल आपली आणि ती हरवली आणि एखाद्याला सापडली, तर आपण काय करतो, त्याच्या बदल्यात त्याला काय करतो, एखादं काहीतरी बक्षीस देऊ करतो. तर अशाच प्रकारे जेव्हा दामू काका पैसे घेऊन घरी आले कपड्यासकट, तर काय केलं, बाबा त्याला बक्षीस म्हणून किती रुपये देऊ लागले, 100 रुपये. पण ते दामू काकांनी घेतले का, आपण पाहूया पुढे दामू काकांनी घेतले का. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो. पहा दामू काका इतके प्रामाणिक होते की दामू काका बाबांना काय म्हणाले की नको साहेब, मला तुमचे पैसे नकोत, आम्ही काय करतो, कष्टानेच कमवून खातो. पहा काही लोक ना असे असतात जगात की लगेच त्याच्याच जागी दुसरं कोण असतं तर लगेच ते पैसे कसे केले असते, घेतले असते. पण दामू काका हे इतके प्रामाणिक होते की त्यांनी काय केलं, ते पैसे घेतले नाही. उलट काय बोलले बाबांना की नको, मला तुमचे पैसे नको आहेत, आम्ही कसे आहोत, आम्ही गरीब आहोत. परंतु आम्ही काय करतो, आम्ही जरी गरीब असलो तरी आम्ही असं जरी कोणी बक्षीस दिलं तरी आम्ही घेत नाही, ते मला आवडत नाही. तर आम्ही काय करतो, कष्टानंच कमवून खातो. दामू काका जायला निघाले असं बाबांना दामू काका बोलले आणि दामू काका काय केलं, जायला निघाले. म्हणजे ते निघाले जायला कपडे पैसे देऊन. तेव्हा आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. पहा दामू काका जेव्हा जायला निघाले तेव्हा आई आणि बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे, म्हणजे पाठीमागची बाजू जेव्हा आपण वळतो तेव्हा त्यांच्या बॅक साईडला म्हणजे पाठीमागनं ते कसे कौतुकाने पाहत राहिले. म्हणजे आईला आणि बाबांना दामू काकांचा प्रामाणिकपणा फार आवडला आणि त्यांना दामू काकांचं खूप कौतुक वाटलं की दामू काका किती प्रामाणिक आहे. त्यांना एवढे पैसे मिळाले तरी देखील दामू काकांनी ते लपवून ठेवले नाही, चोरून घेतले नाही, तर प्रामाणिकपणे आपले पैसे आपल्याला आणून दिले. दामू काका हे खूपच फार कसे होते, इमानदार होते, प्रामाणिक होते. तर आपल्याला या धड्यातनं काय घ्यायचं आहे बरोबर प्रामाणिकपणा हा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. आपण छोटे असू मोठे असू, कितीही मोठे हो आपण आयुष्यात, आपण कधीच कोणाला फसवणूक करायची नसते. जरी आपण छोटे असलो, क्लासमध्ये आपल्याला काय सापडलं, कुठे काय सापडलं, तर आपल्याला जर एखाद्याची वस्तू सापडली तर आपण काय करावी, ती प्रामाणिकपणे त्या व्यक्तीची त्याला देऊन टाकावी. क्लासमध्ये देखील आपण जेव्हा अभ्यास करतो, चुकून कोणाची पेन्सिल पडते, कोणाचा इरेजर पडतो, कोणाचं बुक हरवतं, जर चुकून आपल्या बॅगमध्ये आपल्या डेस्कवर आपण बेंचवर बसलेलो असतो, तर चुकून केव्हा असं होतं की आपलं बुक दुसऱ्याच्या बॅगमध्ये जातं. तर जर आपल्याला ते भेटलं तर आपण काय करावं, ते प्रामाणिकपणे ते दुसऱ्याचं ज्याचं आहे त्याला देऊन टाकावं. ह्या पाठाच्याद्वारे आपल्याला शिकायला मिळतं की प्रामाणिकपणा हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा काय आहे, गुण आहे आणि सर्वात मोठा चांगला असा गुण आहे. प्रामाणिक माणूस हा कधीही आयुष्यात मागे राहत नाही. तर ह्याच्यावरनं आपल्याला हीच शिकवण मिळते. प्रत्येकाने दामू काकाचा प्रामाणिकपणा हा गुण अगदी घेण्यासारखा आहे.